नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मध्ये टॉपिक 2.4 एक्सक्यूजेस हा जो लेसन आहे, स्किट आहे, तर त्याचा आपण वर्कशॉप सॉल्व करणार आहोत। वर्कशॉप सॉल्व करत असताना क्वेश्चन नंबर 1 बघा, कंप्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द स्किट। आता पहिलं जे सेंटेन्स आहे ते बघा, द हेवी लोड वुड नॉट डॅश डॅश, द हेवी लोड वुड नॉट डॅश डॅश, तर तिथे आपण मूव वुड नॉट मूव हे त्याचा आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 2, द पोलीस अराइव टू डॅश डॅश विथ द क्राईम, द पोलीस अराइव डॅश डॅश द क्राईम, तर सेकंड डील विथ हे आपण हे आन्सर लिहिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 3, माय फ्रेंड डॅश डॅश मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम, माय फ्रेंड ऑफर्ड मी म्हणजे हे ऑफर्ड हे आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 4, आय वॉज डॅश डॅश टू फाइंड माय लॉस्ट नोटबुक्स, आय वॉज इन मॅड रश हे उत्तर असणार आहे। क्वेश्चन नंबर 5, द इंजर्ड चाइल्ड केप डॅश डॅश विथ पेन, ग्रोनिंग, तिथे आपण ग्रोनिंग हा वर्ड लिहिणार आहोत। हे आपण जे सगळे आन्सर्स लिहितोय ते फ्रेजेस आणि ते वर्ड जे आहेत ते तुम्हाला लेसन मध्ये सेंटेन्स मध्ये जसेच्या तसे दिलेले आहेत। फक्त आपल्याला दिलेले जे ऑप्शन्स आता आहेत किंवा दिलेली जी वाक्य आहेत त्यात आपल्याला योग्य पद्धतीने या शब्दांचा वापर करायचा आहे। आणि 6 आहे, ही स्टोल द कॅश अँड डॅश डॅश इन द डार्क नाईट, ही स्टोल द कॅश अँड डॅश डॅश व्हॅनिश, आपण इथे व्हॅनिश लिहिणार आहोत। तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 आपण सोडवलेला आहे। क्वेश्चन नंबर 2 बघा, रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर द नॅरेटर, म्हणजेच दिलेले जी आपल्याला 8 वाक्य आहेत तर ती 8 वाक्य आपल्याला जशा प्रकारे घटना घडली किंवा जशा प्रकारे लेसनमध्ये प्रसंग दिलेले आहेत त्यानुसार त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे। मग पहिल्यांदा आपण ही जी सेंटेन्स आहे ती रीड करून घेऊया। द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल, द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीप अँड रॅन अवे, अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन Ritesh school bag. Ritesh heard a scream from the main road. त्यानंतर the thief came running out of a shop. A man groaning with pain was lying near the pavement, and the dog refused to move. The dog itself found its owner. आता वाक्य लिहित असताना बघा आपण काय करणार आहोत, तर ज्या क्रमांकाचं वाक्य आहे तो क्रमांक आपण सगळ्यात आधी लिहूया, म्हणजे लक्षात येईल की कोणतं वाक्य पहिलं लिहायचं आहे ते। तर यातलं पहिलं वाक्य आहे घटनेप्रमाणे घडलेलं, रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड, हे असणार आहे आपलं पहिलं वाक्य। त्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, अ मॅन groaning with pain was lying near the pavement. हे आपण वाक्य अरेंज करतो आहोत ते घडलेल्या घटनेप्रमाणे करतोय हे लक्षात घ्या। तिसरं वाक्य असणार आहे, अ thief came running out of a shop, आणि चौथं असणार आहे
The groaning man joined the thief and run away. त्यानंतर फिफ्थ बघा, a huge dog was sitting on Ritesh school bag. Then sixth sentence, the dog refused to move. The dog refused to move. Then seven, the dog began to follow Ritesh to school. आणि लास्ट सेंटेन्स आहे बघा, नंबर 8, the dog itself found its owner. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे, अरेंज द सेंटेन्सेस, किंवा तुम्हाला असा प्रश्न येतो की राईट डाऊन फ्रॉम द प्रॉपर सिक्वेन्स और प्रॉपर ऑर्डर, तेव्हा तुम्हाला ती घटना किंवा तो प्रसंग कशा पद्धतीने, पहिली घटना कोणती घडली, त्यानंतर कोणती, तर अशा पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा, डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, वेअर द एक्सक्यूजेस given by Ritesh for his late arrival true, give reasons for your response. म्हणजेच रितेशने उशिरा येण्याबद्दलच्या ज्या सबबी दिलेल्या होत्या त्या खऱ्या होत्या का, मग त्याबद्दल आपलं काय मत आहे ते सांगायचंय. द एक्सक्यूजेस गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल टू स्कूल वेअर नॉट ट्रू. फॉलोइंग इन्सिडेंट्स टेल अस दॅट द एक्सक्यूजेस वेअर नॉट ट्रू. म्हणजे आपण त्यातले काही इन्सिडेंट्स, काही प्रसंग असे लिहू शकतो की ज्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्याने सांगितलेली उत्तरं खरी नव्हती. बघा, द मॅन लाईंग अँड ग्रोनिंग विथ पेन ऑन द पेवमेंट स्टार्टेड रनिंग विथ द थिप. ही एक घटना आपल्याला ते सांगू शकते. दुसरं म्हणजे हिज डिस्क्रिप्शन ऑफ हिज डॉग गिवन इन 2 प्लेसेस इज डिफरंट. त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्यासाठी त्यांनी दोन्ही वेगवेगळी ठिकाणं सांगितली. He had not entered the shop before, but he said that he had left his bag in the shop. हे एक तिसरं कारण. आणि चौथं म्हणजे the story of the dog and its owner does not sound convincing. तर या प्रकारे आपल्या लक्षात येतं की त्याने उशिरा येण्याबद्दलच्या ज्या सबबी किंवा कारणं सांगितलेली होती ती खोटी होती. क्वेश्चन नंबर 2, did the teacher believe Ritesh stories? How do you know that? रितेशच्या गोष्टींवर शिक्षिकेचा विश्वास बसला का, तुम्हाला ते कसं समजतं? नो, द टीचर डिड नॉट बिलीव्ह रितेश स्टोरीज. एव्हरी टाइम आफ्टर हिज फॉल्स एक्सक्यूज शी रिमार्क्स समथिंग मॉकिंगली अँड आयरनिकली टू सजेस्ट रितेश दॅट हिज एक्सक्यूजेस वेअर फॉल्स अँड ही हॅड मेड अप द स्टोरीज. क्वेश्चन नंबर 3, व्हाय डिड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट. म्हणजेच रितेशने कथालेखनाच्या स्पर्धेत भाग घ्यावा असं शिक्षिका त्याला का सुनावते किंवा का सुचवतात. द टीचर सजेस्टेड दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट बिकॉज शी वॉन्टेड टू ब्रिंग टू हिज नोटीस दॅट व्हॉट एव्हर एक्सक्यूजेस ही हॅड मेड वेअर फॉल्स अँड शी न्यू इट. सो टीझिंगली शी सजेस्टेड हिम टू एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट. आणि क्वेश्चन नंबर 4, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. जे विद्यार्थी शाळेत उशिरा येतात त्यांना सुधारण्याच्या तुमच्या मते सर्वात चांगला मार्ग कोणता आहे? फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वे
To correct the class latecomers is to make them aware about the importance of time in our life. Teacher should call their parents and ask the reasons of his or her late coming and ask them to take care of their late coming. Teacher can convince the students how they lose their studies by coming late. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4. रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. या लेसनच्या चिटचॅट क्वेश्चन्समध्ये आपण बघितलेलं आहे की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचची सेंटेन्सेस कशा प्रकारे सोडवायची त्याची 2 उदाहरणं आपण पाहिलेली होती. आणि आत्ता तुम्हाला इथे लेसनच्या एक्सरसाइजमध्ये वर्कशॉपमध्ये 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर ते एक्झाम्पल्स आता आपण सोडवणार आहोत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं पहिलं जे उदाहरण आहे ते सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत. पहिलं सेंटेन्स असं दिलेलं आहे बघा. रितेश सेड मे आय कम इन मॅम. रितेश सेड मे आय कम इन मॅम. देन रितेश रिक्वेस्टेड. रितेश रिक्वेस्टेड the teacher it if he could come in. सेंटेन्स बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आधी सेंटेन्समध्ये डायरेक्ट स्पीच जेव्हा दिलेला आहे तेव्हा तिथे कॉमा आहे, इन्व्हर्टेड कॉमा आहे. परंतु इनडायरेक्ट स्पीच लिहित असताना आपण कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकणार आहोत, हे लक्षात घ्या. मिसेस सेन सेड रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. आता बघा मिसेस सेन टोल्ड Ritesh, you are too early for the second period. You are too early for the second period. He was too early for the second पिरियड. म्हणजे इथे लक्षात येईल तुमच्या की आपण वाक्य जसंच्या तसं न वापरता तिसरी व्यक्ती कोणीतरी याबद्दल समर्थन करत आहे अशा पद्धतीने वाक्य लिहायचे असतात इनडायरेक्ट स्पीचची. थर्ड बघा. रितेश सेड आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. मग रितेश सेड दॅट he had left his bag at the shop. तर बघा अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत. तर एखादं वाक्य दिलेलं असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते लिहत असताना आपल्याला त्या वाक्याचं काय करायचं आहे. तिसरी व्यक्ती सांगते असं समजून आपण ते लिहिले बघा. रितेश सेड दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग. म्हणजे हे वाक्य रितेश जे बोललेलं आहे ते तिसरी व्यक्ती कोणाला तरी सांगत आहे अशा प्रकारे आपण लिहिलं. देन रितेश सेड आय एम सॉरी मॅम. तर रितेश टोल्ड हे आपण वाक्य असं लिहिणार आहोत. रितेश टोल्ड द टीचर. रितेश टोल्ड the teacher that he was very sorry. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 आणि लास्ट क्वेश्चन नंबर 5. मिसेस सेन देयर इज स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. आता या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना मिसेस सेन सेड that there was a story writing competition. There was a story writing
कॉम्पिटिशन. अशा पद्धतीने डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण बघितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5. इमॅजिन देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल. फ्रेम अ नोटीस अबाउट द सेम टू बी पुट अप ऑन अ नोटीस बोर्ड. कवर द फॉलोइंग पॉईंट्स. हे बघा खाली तुम्हाला दिलेली आहे की समजा तुमच्या शाळेमध्ये स्टोरी रायटिंग म्हणजे कथालेखन स्पर्धा आहे आणि त्यासाठी तुम्हाला खाली पॉईंट्स दिलेले आहेत. तर त्या पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, त्या पद्धतीने सूचना तयार करायची आहे. मग नेम ऑफ द कॉम्पिटिशन, ॲट व्हॉट लेवल्स, डेट, टाइम ऑर व्हॅन्यू, ड्युरेशन फिक्स फॉर रायटिंग द स्टोरी, पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल जजिंग विनर्स, प्राइजेस, कॉन्टॅक्ट पर्सन फॉर पार्टिसिपंट एंट्रीज. म्हणजे स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन असं तुम्ही टायटल लिहू शकता आणि मग तिथे कॉम्पिटिशन कोणती आहे तर स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. Our school has organized a story writing competition for school children. The competition is for the groups of standard 3rd to 5th and 9th and 10th. You may write the story of your choice, but it must be of your own. Any already published story will not be entertained. The competition will be held in our school assembly hall on Tuesday, the 14th of August 2021. Duration of the story writing will be 1 hour. There is no limit of words. Writing papers will be provided by school. The last date of receiving entries is 8th of August. 3 prizes will be considered for each group of students. External judges will judge the winning stories. Points while judging stories will be quality of language, style, story writing skill, imagination, novelty or newness of the story. Contact Srimati Kolambe ma'am for giving your entries. Entry forms are available in the school office. Hurry up, participate enthusiastically. Secretary, School Cultural Committee. तर अशा पद्धतीने आपण स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनचं एक काय लिहू शकतो, नोटीस लिहू शकतो. तर आज आपण युनिट 2 मधील टॉपिक 2.4 एक्सक्युजेस या लेसनचा वर्कशॉप सॉल्व्ह केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.